नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस 2025 बद्दल माहिती. काही पालकांनी आपल्याला प्रश्न विचारले होते की ज्यामध्ये त्यांना WhatsApp असेल, YouTube असेल किंवा पर्सनली मला जे फोन करून प्रश्न विचारले त्याचे आपण उत्तर देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करत आहोत. यामध्ये काही पालकांनी आपल्याला सीट मॅट्रिक्स म्हणजे काय? त्याचबरोबर JEE, CET रिझल्ट नंतर लागणारी कागदपत्रे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कोणत्या कॅटेगरीच्या मुलांना लागते? सर्वच मुलींना मोफत शिक्षण योजनेचा फायदा नाही, मग कुणाला आहे? EWS सर्टिफिकेट कुणी काढावे? मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणते कागदपत्र लागतात? विजय NT1, NT2, NT3, SBCच्या विद्यार्थ्यांसाठी कोणते कागदपत्र लागतात? आणि TFWS मधून ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण फी माफ असते का? तर यामध्ये सुरुवातीला मुलींना शिक्षण मोफत आहे. तर ज्या मुलींच्या जे पालकांचे इन्कम हे बिलो दॅन 8 लाख आहे, ते कोणत्याही कॅटेगरीचे असू देत, तर त्यांना EBC जी आहे ती 100% मिळते. त्यामुळे त्यांची फी ही पूर्णपणे माफ असते. माफ म्हणजे तुम्हाला ती पूर्ण स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटला येते. अकाउंटला आल्यानंतर तुम्ही जे काही तुमचे 4-5 दिवस आहेत, त्यानंतर तुम्हाला कॉलेजला जमा करायचे आहेत. तर त्यानंतर आपण पाहू स्टेप बाय स्टेप प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. तर त्याआधी आपण सर्वांचे श्री महालक्ष्मी करिअर गायडन्स सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो. या केंद्रात तर आपण ज्या विद्यार्थ्यांना IIT, NIT, IIIT, JFT आहे, ज्याला आपण जोसा काउन्सिलिंग म्हणतो, त्याची ॲडमिशन प्रोसेसची माहिती देत असतो, तसेच काउन्सिलिंग प्रोसेस कंडक्ट करत असतो. त्याचबरोबर जे महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जे ॲडमिशन प्रोसेसची माहिती आहे YouTube चॅनेलच्या माध्यमातून, तसेच पर्सनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं केलं जातं. आणि जे मेडिकलमध्ये ॲडमिशन घेणार आहे, ज्यामध्ये MBBS, BDS, BMS, BHMSला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण या करिअर गायडन्स सेंटरच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतो. तर पहिला प्रश्न होता की सीट मॅट्रिक्स म्हणजे काय? तर सीट मॅट्रिक्स पाहताना तुम्हाला जे आता स्क्रीनवर दिसत आहे, यामध्ये आपण COEP कॉलेजचा सीट मॅट्रिक्स घेतलेला आहे 2024चा. यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला चॉईस कोड दिलेला आहे, कोर्स नेम, सँक्शन इनटेक. आता यामध्ये चॉईस कोड आहे 6006242210 आणि कोर्स नेम आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. यांचा सँक्शन इनटेक हा 150चा आहे. MST CETच्या माध्यमातून 120 सीट आणि ऑल इंडियाच्या माध्यमातून 30 सीट, ज्या JEE मेनच्या माध्यमातून भरल्या जातात. ओरोफनचे 1 सीट्स आहेत. त्यानंतर कॅटेगरीज आहेत ओपन, SC, ST, विजय NT, NTB, NTC, NTD, OBC आणि जे मराठा आरक्षण SC-BC दिलेलं आहे, त्याचं 10% सीट्स आहेत. तर यामध्ये ओपन G फॉर जनरल, L फॉर लेडीज. ओपन जनरलच्या 31 सीट्स आहेत. ओपन लेडीजच्या 12 सीट्स आहेत. SC जनरलच्या 9 सीट्स आहेत. SC लेडीजच्या 4 सीट आहेत. ST जनरलच्या 6 आहेत. ST लेडीजच्या 3 आहेत. विजेच्या जनरलच्या 3 आहेत. लेडीजच्या 0 आहेत. NTBच्या जेंट्सच्या 3 आहेत. NTB लेडीजच्या 1 आहेत. NTC जनरलच्या 3 आहेत. NTC लेडीजची 1 आहे. NTD जनरलच्या 2 आहेत. NTD लेडीजची 1 आहे. OBC जनरलच्या 15 आहेत. OBC लेडीजच्या 6 आहेत. SC-BC जनरलच्या 7 आहेत. SC-BC लेडीजच्या 2 आहेत. त्यानंतर PWDच्या ज्या आहेत त्या ओपनच्या 2 आहेत. SCची 1 आहे. OBCची 1 आणि SC-BCची अशा 5 सीट आहेत. आणि डिफेन्समध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ओपनच्या 2 सीट आहेत. SC डिफेन्सची 1 सीट आहे. OBC डिफेन्सची 1 सीट आहे आणि SC-BC डिफेन्सची 1. अशा या 5, 5, 10 आणि या 109 आणि 1 अशा या 120 सीट या CETच्या माध्यमातून भरल्या जातात. त्यानंतर EWS ज्याला इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणतो. तर इकॉनॉमिकल विकर सेक्शन EWS तर ह्याच्यात 10% ॲडिशनल सीट्स आहेत. म्हणजे 150च्या 10% म्हणजे 15 सीट्स या EWSच्या कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्यानंतर TFWS ज्याला ट्युशन फी वेव्हर स्कीम ह्याच्या सीट्स या 5% असतात. म्हणजे 150च्या 5% म्हणजे 8 सीट दिलेल्या आहेत. TFWS मधून ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला जे तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे ते बिलो दॅन 8 लाखाचं पाहिजे. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला पाहिजे आणि या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ असते. फक्त ऑदर फी भरावी लागते. त्यानंतर आपण प्रत्येक कॅटेगरीला काय-काय डॉक्युमेंट लागतात ते पाहू. त्यानंतर आपल्याला इथं आहे की JEE रिझल्ट नंतर लागणारी कागदपत्र. तर सुरुवातीला ओपन कॅटेगरी ज्याच्यामध्ये EBC असेल किंवा TFWS स्टुडंट्ससाठी. त्यामध्ये जे विद्यार्थी JEE मधून आहेत, JEE CET स्कोर कार्ड. जर JEE दिली असेल तर नसेल तर काही अडचण नाही. JEE CET स्कोर कार्ड, 10वीचं मार्कशीट, 10th स्कोर कार्ड, 12th स्कोर कार्ड, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट. तर यामध्ये जर इन्कम सर्टिफिकेट तुमचं जर बिलो दॅन 8 लाख असेल, तर मुलांना 50% EBC मिळते आणि मुलींना 100% EBC मिळते, जी स्कॉलरशिप म्हणतो आपण. त्यानंतर पाहू आपण
कॅटेगरी ओबीसी, एस-सी-बी-सी, विजे NT1, NT2, NT3, एस-बी-सी कॅटेगरी आणि च्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात? त्यामध्ये जेईई मेन, एम-एस-टी सी-ई-टी स्कोर कार्ड, 10th स्कोर कार्ड, 12th स्कोर कार्ड, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल. आता यामध्ये 2 विषय आहेत. ज्या विद्यार्थ्यांना फक्त ज्यांचं उत्पन्न जास्त आहे आणि त्यांना जर रिझर्व्हेशनचा बेनिफिट घ्यायचा असेल, तर तुम्ही नॉन क्रिमिनल जर सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही फक्त रिझर्व्हेशनचा बेनिफिट घेऊ शकता. आणि जर इन्कम सर्टिफिकेट जर तुम्हाला स्कॉलरशिपचा बेनिफिट पाहिजे असेल, तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे बिलो दॅन 8 लाख असेल, तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. आणि जर तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला रिझर्व्हेशनचा बेनिफिट मिळतो. फक्त स्कॉलरशिप मिळत नाही. कॉलेजला तुम्हाला पूर्ण फी भरावी लागते. त्यानंतर ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीच्या स्टुडंट्ससाठी ई-डब्ल्यू-एसमध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की 10% आरक्षण ई-डब्ल्यू-एसच्या माध्यमातून दिलं जातं. आता ई-डब्ल्यू-एसचं वेगळं सर्टिफिकेट येतं, ज्यामध्ये जे ई-डब्ल्यू-एसच्या कॅटेगरीमध्ये जे नावं आहेत, ज्या कॅटेगरीज आहेत, त्या कॅटेगरीजना हे सर्टिफिकेट मिळत असतं. त्यासाठी लागणारे कागदपत्र आहेत. तर जेईई, सीईटी स्कोर कार्ड लागणार आहे तुम्हाला ॲडमिशनसाठी. एस-एस-सी 10वीचं मार्कशीट लागणार आहे, 12वीचं मार्कशीट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट. आता इन्कम सर्टिफिकेट जर बिलो दॅन 8 लाख असेल तुमच्याकडं 8 लाखापेक्षा, मुलगा असेल तर त्या मुलांना 50% ई-बी-सी मिळते आणि मुलगी असेल तर त्यांना 100% ई-बी-सी म्हणजे त्यांची संपूर्ण फी माफ होते. माफ म्हणजे गव्हर्नमेंट तुमच्या अकाउंटला पे करतं. तुम्ही ती कॉलेजला जमा करायची. त्याचबरोबर नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट आणि ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट. आता ई-डब्ल्यू-एस हे 2 वेगळ्या-वेगळ्या फॉर्मॅटमध्ये मिळतं. एक असतं ते सेंट्रलचं. आता सेंट्रलचं जे वापरतो ते आपण जोसा काउन्सिलिंगला वापरतो आणि महाराष्ट्रामध्ये जर इंजिनिअरिंग ॲडमिशन घ्यायचं असेल, तर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट तुम्हाला स्टेटचं लागतं. हे डॉक्युमेंट्स लागतात. त्यानंतर अदर डॉक्युमेंट्स, तर अदर डॉक्युमेंटमध्ये तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, बँक अकाउंट असेल किंवा काही रिपीट स्टुडंट असतील तर त्यांचे गॅप सर्टिफिकेट असतील. आता हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे तुम्हाला ओरिजिनल एक सेट करावा लागतो. 5 झेरॉक्स सेट आणि एक स्कॅन कॉपी. स्कॅन कॉपी पेनड्राईव्हमध्ये ठेवायची आहे. ज्यावेळी तुमचं ॲडमिशन प्रोसेस संपल्यानंतर ज्यावेळी तुम्ही गव्हर्नमेंटला स्कॉलरशिपचा फॉर्म भराल, त्यावेळी तुम्हाला ती स्कॅन कॉपी लागते. त्याचबरोबर दरवर्षी आपण 100 विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंगचे मार्गदर्शन करत असतो. ज्यामध्ये आय-आय-टी, एन-आय-टी किंवा इंजिनिअरिंगचे किंवा मेडिकलचे विद्यार्थी असतात. तर यांचे जे आपले हे ॲडमिशन गाईडन्स बुक आहे. ॲडमिशन गाईडन्स बुकच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस तसेच ज्या विद्यार्थ्यांचे आय-आय-टी, एन-आय-टीचे कट ऑफ असतील, सी-ई-टीचे कट ऑफ असतील किंवा मेडिकलचे कट ऑफ्स असतील, हे आपण या पुस्तकाच्या माध्यमातून देत असतो. आणि काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून आपण दरवर्षी 100 विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करत असतो. ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आय-आय-टी, एन-आय-टी, जोसा काउन्सिलिंगला भाग घ्यायचा आहे, त्यांची काउन्सिलिंग फी आपली 10,000 आहे. त्याचबरोबर ज्यांना महाराष्ट्र इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यामध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चरला जर ॲडमिशन्स असेल, तर त्यांची आपली 5,000 काउन्सिलिंग फी आहे. त्याचबरोबर जे मेडिकल, एम-बी-बी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-एम-एस या विद्यार्थ्यांची आपली काउन्सिलिंग फी आपली 6,000 आहे. तर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपण त्यांचं रजिस्ट्रेशन असेल, एफ-सी व्हेरिफिकेशन असेल, ए-आर-सी व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग असेल, कॅप अलॉटमेंट लेटर असेल, सेल्फ व्हेरिफिकेशन असेल, ऑनलाईन पेमेंट, कॅप राउंड 1, 2, 3 चे चॉईस फिलिंग असेल, तुमच्या स्कोरनुसार कॉलेज प्रिडिक्शन लिस्ट दिली जाते. त्याचबरोबर रेग्युलर अपडेट्स Google Meet, Zoom, WhatsApp, YouTubeच्या माध्यमातून दिलं जातं. त्याचबरोबर जी काही नवीन ॲडमिशन प्रोसेस आहे, ते जे तुम्हाला माहिती दिली जाते. त्याचबरोबर जे सरकारकडून मिळणारे वेगवेगळे स्कॉलरशिपचं मार्गदर्शन या पर्सनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून केलं जातं. धन्यवाद. चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.